नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आवडे फॅमिली ब्लॉग मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत छोले बटाटा मसाला। तर त्याची आपण पाहूया रेसिपी। तर मी हे 1 वाटी छोले घेतलेले आहेत आणि 2 बटाटे स्वच्छ त्याच्यावरची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आपण आता याला कुकर मध्ये शिजवण्यासाठी टाकून घेणार आहोत। कुकर मध्ये आपण आता हे छोले बटाटे आपण घेऊ, टाकून घ्यायचे। आपण याला पण त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे हे 2 तेजपत्त्याचे पाने, थोडंसं पाणी जास्त टाकायचं आपल्याला शिजण्यासाठी। 2 तेजपत्त्याचे पाने टाकलेले आहेत मी। थोडंसं मीठ पण टाकून घेणार आहे, अर्धा चमच, म्हणजे छोले बटाट्याला चव लागेल। अर्धा चमचच मीठ टाकणार आहे, नंतर आपण मसाल्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत। तर याला आपण आता कुकर बंद करून गॅसवरती छोले शिजवण्यासाठी आपण आता याला ठेवूया। चला आता याचे 4-5 शिट्ट्या, आता आपण 4-5 शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीचे मसाले बघूया। कांदे, टमाटर काय असेल ते कापून घेऊ। तर चला मग आता आपण पुढची तयारी करू। तर चला तर मंडळी, आता आपला छोले शिजून झालेले आहेत। मी 4 शिट्ट्या करून घेतलेले आहेत। तर आपण पाहूया आता आपले छोले शिजून झालेले आहेत आणि आता मी हे करणार आहे, आता मसाला बनवून घेणार आहोत आपण। तर आपण बघूया आपले छोले शिजलेत का। तर मस्तपैकी आता आपले असे छोले शिजलेत बघा, मऊ झालेले आहेत। तर आपण छोले मसाला करायला घेऊ, छोले बटाटा मसाला। तर गॅस पेटवून घेऊ आपण। आता गॅस पेटवून घेतलेला आहे। आता आपली कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे मी बारीक करून घेतलेले आहेत कांदे, मोठे 2 आणि 1 टमाटर बारीक करून घेतलेला आहे। तर मग आता आपण कढई आपली गरम झालेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 2 चम्मच तेल टाकून घेणार आहोत। 2 चम्मच तेल टाकून घेतले की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चम्मच जिरे। जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हा बारीक कापून घेतलेला कांदा। तर याला आपण लाल होईपर्यंत मस्तपैकी भाजून घेणार आहे, परतून मस्त लाल होऊ द्यायचा चांगला। लालसर असा कांदा भाजून झालेला आहे। तर आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत हा बारीक कापून घेतलेला टमाटर। याला पण आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मसाले। याला व्यवस्थित तेल सुटलं त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत मसाले। याच्यात मी घालणार आहे 1 अर्धा चम्मच गरम मसाला,
याच्यामध्ये घालणार एक लाल मिरची पावडर. हे थोडासा आपल्याला मस्त असा कलर किंवा एकदम लाल दिसण्यासाठी बेडकी मिरची आणि एक धनिया पावडर चम्मच. त्याला व्यवस्थित असं मसाले हलवून घ्यायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे मसाले कांदा टमाट्यामध्ये, जेणेकरून व्यवस्थित आपल्याला टेस्ट चव लागली पाहिजे. चांगले तेल सुटले त्याच्यामध्ये आपण छोले घालून घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण थोडंसं वेगळं करणार आहोत की थोडेसे छोले आपण आणि बटाटा थोडासा घेऊन एक चम्मचभर तो मिक्सरमध्ये काढून घेणार आहे की त्याच्यामुळे खट्टाशी आपली छोले बटाट्याची भाजी झाली पाहिजे. मस्त असाच आपले मसाला भाजतोय तोपर्यंत आपण काढून घेऊया छोले आणि बटाटे मिक्सरमधून. थोड्यासा जरा एक चम्मचभर घ्यायचं. त्याला आपण करून घेणार आहोत बारीक मिक्सरमधून. मिक्सरमधून आपण बारीक करून घ्या थोडंसं. तरी आपण मिक्सरमधून ही अशी पेस्ट करून घेतलेली आहोत. तरी मिक्सरमधून घेतलेली पेस्ट आपल्याला ह्या मसाल्यामध्ये आता आपल्याला टाकायचे. तेल मस्त सुटलेलं आहे. परतून घ्यायची पेस्ट केलेली आपण व्यवस्थित, म्हणजे मसाला आपला घट्ट होईल. मस्त सुगंध येतोय व्यवस्थित. त्याच्यामध्ये थोडंसं आपण हा मसाला पाण्यामधून पाणी टाकून धुवून घेणार आहे. मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय. पाणी टाकून त्याच्यामध्ये असं टाकून घेऊ. व्यवस्थित परतून घेतलं. मसाल्याला असं तेल सोडायला लागलं की आपण हे शिजवून घेतलेले बटाटा छोले आपण टाकून घ्यायचे त्या मसाल्यामध्ये. आता आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण हे छोले शिजवलेले आहेत, हे शिजवून घेतलेले छोले बटाटा तर हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला. तर मस्त असं आपलं घट्टपणा भाजीला आलेला आहे. छोले बटाट्याच्या भाजीला आपल्या मस्त घट्टपणा असा आलेला आहे. असा मसाला आपण छोले मिक्सरमधून काढून घेतल्यामुळे छोले आणि बटाटा. तर आता याला मस्तपैकी आता एक उकळी फुटली की आपण याच्यामध्ये आता घेऊ. याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत एक चम्मच किंवा चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. तुम्हाला कमी जास्त जसं आवडत असेल
तसं तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता. तर याला एक मस्तपैकी उकळी येऊ द्या. पाहूया आता आपला मस्तपैकी छोले बटाटा मसाला उकळी मारलेले आहे बघा. मस्त छान अशी याला ग्रेव्ही पण मस्त आली. आपण छोले आणि बटाटे मिक्सरमधून वाटून घेतल्यामुळे ते मसाला तयार केल्यामुळे त्याची बघा ग्रेव्ही कशी छान आली. आणि एकदम असं पातळ पण वाटत नाही आहे, एकदम घट्ट असं मस्त झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर घालणार आहोत, बारीक कापून घेतलेली, आणि स्वाद छान येतो. तर तुम्ही छोले बटाटा मसाला जिरा राईस, साधा राईस, चपाती, पुरी, नान याच्याबरोबर खाऊ शकता. तर ही आमची रेसिपी तुम्ही करून पहा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती छोले बटाटा मसाला.